नमस्कार मित्रांनो. बऱ्याच बेसिक गोष्टी आपल्या शिकून झाल्यात. जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा आपण कोरोडोचा इंटरफेस थोडक्यात बघितला होता आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की कोरोडोचा इंटरफेस फक्त बघून नाही शिकता येत. जेव्हा आपण प्रॅक्टिकल करत जाऊ तेव्हा तुम्हाला तो अधिक समजत जाईल. थोडा बहुत आपण इंटरफेस वापरला, पण जाणीवपूर्वक आज शिकायची वेळ आली. आपल्याला कोरोडोचा इंटरफेस, त्यामध्ये विशेषतः प्रॉपर्टी बारचा समावेश आहे. मी त्यावेळी म्हटलं होतं की प्रॉपर्टी बार काम करताना बदलतो, पण कधीकधी तो गोंधळात पण टाकतो. जे कोरोडो पहिल्यांदा वापरायला आहेत आणि आता शिकायला आलेत आणि आतापर्यंत मी जेवढं सांगितलं आहे ते त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिकल करून समजून घेतलेलं आहे, तर त्यांचा इथून पुढं थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते जर तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतलं तर. समजून काय घ्यायचं आहे आपल्याला, तर प्रॉपर्टी बार हा एक महत्त्वाचा बार आहे आणि आपण काम करत असताना त्याचा उपयोग आपण कसा करायचा आहे. तर प्रॉपर्टी बारचा आपण 2 टप्प्यात उपयोग करायला शिकायचा आहे. अगदी काळजीपूर्वक आहे का. जेव्हा आपण एखादं डिझाईन सुरुवात करतो त्यावेळी आपण फाईल नवीन घेतो आणि फाईल नवीन घेतल्यानंतर तुमचं ड्रॉईंग चालू होतं. पण मी म्हणेन ड्रॉईंग चालू झाल्यानंतर एखादं शेटिंग करून घेण्यापेक्षा काही शेटिंग्स सुरुवातीला, म्हणजे मला ज्या पद्धतीचं डिझाईन बनवायचं आहे तर त्या पद्धतीचं डिझाईन बनवत असताना त्यासाठी जे लागणार आहे त्याचं सेटिंग मला अगोदर करून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला साईज लागतो, म्हणजे मी जे डिझाईन करणार आहे ते कोणत्या साईजमध्ये असणार आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काही अशा गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग तुम्हाला डिझाईन करताना होणार आहे आणि तो परफेक्शनसाठी होणार आहे. तर डिझाईनमध्ये परफेक्शन आणण्याच्या दृष्टीनं आता आपण हळूहळू सुरुवात करायची आहे. आपण बेसिक्समध्ये कंट्रोल की, शिफ्ट की वापरून थोडंफार नॉमिनल परफेक्शन आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण ते शिकलो आहे. पण आता कसं आहे की आता आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी मेजरमेंटमध्ये करायच्या आहेत. तर सुरुवातीला, अगदी सुरुवात करताना मी असं सांगेन की जॉबला सुरुवात करण्यापूर्वी आणि समजा तुम्ही जॉबला सुरुवात केली असेल तर काहीही सिलेक्ट नसताना, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉईंग केले, एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला, दुसरा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, तिसरा ऑब्जेक्ट ड्रॉ केला आणि ऑब्जेक्टची संख्या वाढत गेली आणि मग ऑब्जेक्ट सिलेक्ट करून मी त्यावर जे काही मला डिझाईनमध्ये बनवायचं आहे ते मी बनवत गेलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला शेटिंग करायचं आहे, ते राहून गेलं. तरी पण चालू शकते, पण काही शेटिंग्ज आहेत ती एकतर सुरुवातीला करायची किंवा समजा तुम्ही काम करत पुढे गेलाय तर एकही ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा नाही. एकही ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना, थोडक्यात कोणताच ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना किंवा सुरुवातीला तुम्ही काही सेटिंग्स करू शकता आणि ती सेटिंग्स आपल्याला आज शिकायचे आहेत. त्यातली काही सेटिंग्स असे आहेत की अगोदर सेटिंग करायचं आणि नंतर कमांड द्यायची. म्हणजे जनरल ज्या कमांड असतात किंवा काही सेटिंग्स करून ठेवल्याप्रमाणे नंतर त्याप्रमाणे कमांड काम करतात, तर त्या अनुषंगाने कसं की तो विचार करून ती सेटिंग्स आपल्याला करता यायला पाहिजेत किंवा ती काम करत असताना बदलता पण यायला पाहिजेत. नंबर 1, साईज, पेज साईज. यामध्ये मी प्रॉपर्टी बार जर तुम्ही बघितलात, आज आपण प्रॉपर्टी बारबद्दल बोलणार आहोत आणि तेही सुरुवात करायच्या अगोदर, म्हणजे जॉबला सुरुवात करायच्या अगोदर आपण किती प्रकारची सेटिंग्स करू शकतो.
एक नंबर पेजचे बरेच प्रकार आहेत. A4, A3, टॅब्लॉईड, इन्व्हलप, लेटर. आपल्याला सहसा A4मध्ये आपण पेज सिलेक्ट करतो आणि त्या A4 पेजवर डिझाईन बनवतो. जरी विजिटिंग कार्ड असेल तरी विजिटिंग कार्डचा साईज आपण एक रेक्टँगल ड्रॉ करून ते नंतर तुम्हाला त्यामध्ये टेक्स्ट, कलर किंवा काही डिझाईन बनवून ते करायचं असतं. काम करण्याची आणखीन एक पद्धत अशी आहे की ज्या साईजचा तुमचा जॉब आहे डायरेक्ट तो साईज घ्यायचा. कधीकधी A4पेक्षा मोठा जॉब असतो. एखादा 18-23चं मोठं कॅलेंडर करायचं आहे, 20-30चं कॅलेंडर करायचं आहे, मोठं पोस्टर करायचं आहे किंवा एखादं होल्डिंग डिझाईन करायचं आहे. वेगवेगळ्या साईजची डिझाईन्स तुम्हाला बनवायचे आहेत. त्यानुसार तुम्हाला हा पेज सेटअप करावा लागतो. तर इथं तुम्ही पेज एकतर जी रेडीमेड पेज आहेत A4 लेटर डिफॉल्ट सेटिंग करून ठेवलेली किंवा इथं रेडी करून ठेवलेली ती तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला स्पेसिफिक साईजचा पाहिजे. आता मी तुम्हाला जे शिकवतो जे पेज घेऊन ते मी घेतो कस्टम साईजमध्ये असते माझं पेज ते, कारण जास्तीत जास्त ड्रॉईंग विंडोचा पार्ट मला वापरता यायला पाहिजे म्हणून. मी तर तेच पेज घेतो. विड्थ मी 192 घेतो आहे आणि हाईट 108 mm. मी झूम टूलला जातो आणि पेजला जातो. A4मध्ये मी ड्रॉईंग केलं होतं. पेजचा साईज A4पेक्षा हा लहान आहे, त्यामुळं ड्रॉ केलेले ऑब्जेक्ट बाहेर गेले. ठीक आहे, असू दे, आपण ते पेजवर आणू. हे पेज मी घेण्याचा उद्देश असा आहे की मला लेसन्स बनवायचे असतात आणि त्यामध्ये जे ड्रॉईंग तुम्हाला शिकवायचं असतं त्यासाठी जास्तीत जास्त एरिया मला मिळावा म्हणून मी हे पेज घेतलं. त्यामध्ये मी झूममध्ये जाऊन डायरेक्ट हाईट सेट करतो. पेजची हाईट मला पाहिजे असते, त्यामुळं तुम्हाला हे पेज माझ्या प्रत्येक लेसनमध्ये तुम्हाला हे पेज दिसतं. जेव्हा मी डिझाईन बनवतो तेव्हा त्या डिझाईनला जे आवश्यक आहे ते पेज घेतो. त्यामुळं हे तुम्ही जे काम करणार आहे त्या अनुषंगानं जो साईज असेल तो साईज तुम्ही इथं घ्यायचा आहे. हे ऑब्जेक्ट थोडे लहान करतो, असू देत, समोर जरा ऑब्जेक्ट असले की बरं असते. आता ज्यावेळी मी इथं मला हवा तो साईज घेतो त्यावेळी इथं ॲटोमॅटिक कस्टम साईज येतो. कस्टम म्हणजे मला हवा तो साईज मी इथं डिफाईन करू शकतो. म्हणजे पेज डायमेन्शन आणि हा पेज साईज, त्याला आपण इथं कस्टम म्हणतो. A4 असेल तर ते A4 येतं. त्याच्यानंतर पेज उभं पाहिजे की आडवं पाहिजे, पोर्ट्रेट आणि लँडस्केप. आता हे पोर्ट्रेट मी अगोदर झूममध्ये जातो आणि ॲक्च्युअल पेज साईज हे असं दिसतं. याच्यामध्ये मी जर पोर्ट्रेट केलं, पेज उभं पाहिजे की आडवं पाहिजे. पोर्ट्रेट म्हणजे उभं करून परत मी झूम टूल घेऊन काय करतो, पेजला येतो. झूम टू पेज. हे पेज असं दिसतं. A4 घेतल्यानंतर तुम्हाला कसं दिसतं, झूम टूल घेतो, झूम टू पेजला जातो, हे तुम्हाला असं दिसतं. तुम्हाला या साईजमध्येच काम करायचं आहे. समजा तुम्हाला विजिटिंग कार्ड करायचं आहे, विजिटिंग कार्डचा साईज मी तुम्हाला सांगणारच आहे. जो काय 90 mm, 55 mm किंवा 92 mm, 55, 54 mm जो असेल तो तुम्हाला डिफाईन करायचा आहे. तो कसा डिफाईन करायचा आहे हे आपण शिकणार आहे, पण ड्रॉईंग करायच्या अगोदर जे सेटिंग असते ते आपण बघालो अगोदर. त्यामध्ये आपण बघितलं की पेज साईज आपण डिफाईन करायचा नसेल तर आपण कस्टम साईज डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर पेज उभं पाहिजे की आडवं, पोर्ट्रेट आणि लँडस्केप तुम्ही ठरवू शकता. जॉब मला उभा करायचा आहे तर तुम्ही उभं पेज घ्या. जॉब तुमचा आडवा असेल, एखादं पोस्टर आहे किंवा एखादं स्टिकर आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही तो पेज साईज घेऊ शकता. आता बघा इथं 2 ऑप्शन्स आहेत, ऑल पेजेस आणि
करंट पेज, हे ऑल पेजेस इथं ऑन आहे. आता यामध्ये होतं काय की ज्यावेळी मी नवीन पेज ॲड केलं, मी आता तुम्हाला शिकवत असताना बऱ्याच वेळा नवीन पेज घेत असतो. इथं प्लस करून नवीन पेज घेतलं, पुन्हा मी नवीन पेज घेतलं, म्हणजे 1 2 हे 3 पेजेस आली. समजायसाठी आपण पेज 2वर एक ऑब्जेक्ट ठेवू आणि पेज 3वर एक ऑब्जेक्ट ठेवू, म्हणजे पेज 1 पेज 2 पेज 3. जर तुम्हाला पेज 1 नंबरचं पेज मला A4 पाहिजे, 2 नंबरचं पेज साईज वेगळा पाहिजे असेल, तर तुम्ही इथं करंट पेज करू शकता. समजा मी पेज 2वर आहे आणि ह्या पेजचा साईज मला A3 पाहिजे, तर मी इथे A3 करू शकतो. पण तुम्ही इथं करंट पेजला क्लिक केलं पाहिजे अगोदर. हे मी इथं करंट पेज सिलेक्ट करतो आणि मला हे A3 घेतो. म्हणजे बघा, 1 नंबरचं पेज A4 आहे, लँडस्केप, मी ते पोर्ट्रेट करून घेतो. नंतर 2 नंबरचं पेज A3 आहे. नंतर मी परत पेज साईजला येतो, झूम टू पेज साईज, म्हणजे हे A4, हे A3, पुन्हा हे A4 लँडस्केप पेज. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिलं पेज आहे A4, दुसरं पेज आहे A3, तिसरं पेज परत A4 लँडस्केपमध्ये. आता बघा कसं असतं डिझाईनमध्ये, अगोदर एकाच पेजवर आपण बरंचसं डिझाईन बनवतो, गरज लागली तर आपण पेज ॲड करत जातो. सहसा सगळी पेजेस एकसारखी असावीत, म्हणजे कमी प्रॉब्लेम्स येतील. कधीकधी वेगवेगळ्या साईजची जर आपण पेजेस घेतली तर काम करताना गोंधळ होऊ शकतो आणि ह्या पानावरचा ऑब्जेक्ट त्या पानावर किंवा ऑब्जेक्ट पेजच्या बाहेर, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण अगदी काळजीपूर्वक जर काम करायचं असेल तर आपल्याला ऑल पेजेस, जी काय तुम्ही पेजेस घेणार आहेत ती सगळी, आता इथं मी इथं घेतो 2 नंबरचं पेज, इथं ऑल पेजेस म्हटलं तर यामध्ये मी सिलेक्ट करतो बाबा A4च पाहिजे मला इथं, म्हणजे पहिलं A4, दुसरं A4, तिसरं A4, पण लँडस्केप आलं ते मला इथं पोर्ट्रेट करून घेतो. म्हणजे प्रत्येक पेज मला पोर्ट्रेट पाहिजे आणि ते A4 पाहिजे, आणि इथून पुढं प्रत्येक येणारं पेज मला A4च पाहिजे. त्यामुळं मी इथं ऑल पेजेसला क्लिक करतो आणि येणारं प्रत्येक पेज त्यामुळं काय होईल, A4चं येईल. असं सेटिंग करत जा, म्हणजे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. हे झालं पेजचा साईज आणि पोर्ट्रेट, लँडस्केप, उभं आणि आडवं पेज, आणि तुम्हाला पेज ॲडिशनल जी पेजेस करणार ती कशी पाहिजेत हे सेटिंग झालं. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिट. इथून पुढं आपण जे काम करणार आहे ते परफेक्ट मेजरमेंटमध्ये करायचं आपल्याला, मापामध्ये. तर त्यामध्ये युनिट कोणतं पाहिजे. काही आर्टिस्ट मिलीमीटरमध्ये काम करतात, काही इंचामध्ये काम करतात, किंवा काही डिझाईन्स ही MM करायची असतात, काही सेंटीमीटरमध्ये करायची असतात, काही इंचामध्ये करतात. पेपरचा साईज कसा आहे, त्या पेपरच्या साईजमध्ये किती साईजचा जॉब आहे, मग तो MM घ्यायचा की सेंटीमीटरमध्ये घ्यायचा, तुम्ही कोणतंही युनिट वापरू शकता. तर सवय एकच ठेवावी, शक्यतो मिलीमीटरमध्ये काम करावं, इंचामध्ये करायला काय हरकत नाही. तुम्हाला जे सोयीस्कर असेल, जो सोयीस्कर होईल त्याप्रमाणे डिझाईनचा प्रकार बघून तुम्ही ते ठरवू शकता. आता याच्यामध्ये मी युनिट मिलीमीटर सेट करतो. आता त्यानंतर आहे नज डिस्टन्स. तर नज डिस्टन्स म्हणजे काय, खूप उपयोगाचं सेटिंग आहे हे नज डिस्टन्स. मी थोडंसं हे पेज काय करतो, लँडस्केप करतो आणि पेजची हाईट ॲडजस्ट करतो झूममध्ये घेऊन, म्हणजे जरा इथं मला एरिया बऱ्यापैकी मिळेल. अर्थात हे A4 पेज आहे, काय हरकत नाही. तर मी आता काय करतो, नज डिस्टन्स काय असतं. जेव्हा मी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, मी कलर भरतो समजासाठी, हा मी ऑब्जेक्ट ड्रॉ केला
आणि कीबोर्डवरील ॲरो की आहे, ॲरो कीनं आपण तो वर खाली बाजूला घेऊ शकतो. आता इथे डिफॉल्ट सेटिंग असेल, जे सेटिंग आत्ता तुम्ही ॲरो कीचा वापर करताय आणि ते वर खाली ऑब्जेक्ट जातो आहे ते डिफॉल्ट सेटिंग आहे. पण मला डिझाईन करताना एक नज ऑफसेट सेट करायचं आहे, नज डिस्टन्स. नज डिस्टन्स म्हणजे इथं केलेलं जे सेटिंग असते, इथं एक समजा आपण 10 mm केलं, म्हणजे कीबोर्डवरील ॲरो कीच्या साहाय्यानं सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट कीबोर्डवरील ॲरो कीच्या साहाय्यानं किती अंतर जायला पाहिजे. ॲरो की एकदा प्रेस केल्यावर अप डाऊन आणि साईडचे ॲरो जर एकदा प्रेस केला तर तो एका वेळी किती अंतर गेला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी काय करतो, इथं एक 50 mm टाईप करतो आणि एंटर करतो. इथं 50 mm टाईप केलं आणि एंटर केलं, फरक काहीच पडला नाही. फरक कधी पडणार? ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर. म्हणजे बघा इथं गोंधळ होतो. मला हे अंतर सेट करायचं असतं आणि मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला असतो, तर सिलेक्ट केल्यानंतर ते सेटिंग इथे तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायच्या अगोदर तुम्हाला हे सेटिंग सेट करावं लागतं, नज डिस्टन्स. आता मी 50 mm या ठिकाणी सेट केले. ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि मी ॲरो कीनं कीबोर्डवर ॲरो की एकदा उजवीकडे दाबतो, नंतर डावीकडं, परत डावीकडं, परत उजवीकडं, वर खाली, परत खाली. एकदा ती ॲरो की मी ज्यावेळी प्रेस करतो त्यावेळी नज ऑफसेटला जे मी डिस्टन्स सेट केले 50 mm तेवढं अंतर तो त्या दिशेला ऑब्जेक्ट जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला डिझाईनमध्ये हा मी ऑब्जेक्ट ड्रॉ केला आहे, मला बरोबर 50 mm पाहिजे. तर मला बरोबर मी तो 50 mm इथं नेऊन ठेवू शकतो आहे आणि पुन्हा मी पहिल्या जागेला आणून ठेवू शकतो आहे. याचा उपयोग खूप होतो आहे. कॉम्प्लिकेटेड डिझाईनमध्ये एखादा ऑब्जेक्ट त्या डिझाईनच्या गर्दीमध्ये ऑब्जेक्टच्या गर्दीमध्ये एडिट करणं कधीकधी अवघड होतं. त्यामुळे तो ठराविक अंतर, आता मी इथं पेजवर मला इथं जास्त ऑब्जेक्ट आहेत गृहीत धरा, मी तो बाजूला घेतो 2 वेळा, इथे एडिट करतो आणि पुन्हा हाय तिथं नेऊन ठेवतो. तर डिझाईन करताना याचा उपयोग खूप होतो. नज डिस्टन्स. नज ऑफसेटनंतर इथं जे आहे ते डुप्लिकेट डिस्टन्स. आता डुप्लिकेट कमांड द्यायची आहे आपल्याला. आपण डुप्लिकेट ऑब्जेक्ट केला, कसा उचलला, राईट क्लिक केला, पण तो कुठल्या बाजूला किती गेला त्यात थोडं परफेक्शन आपण आणलं की ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, कंट्रोल की दाबून धरली, उजव्या बाजूला गेलो, राईट क्लिक कंट्रोल की दाबून धरून आणि मी राईट क्लिक केलं आणि असे ऑब्जेक्ट मी एका ओळीत केले. तसंच मी उभ्या एका रेषेत कंट्रोल कीचा वापर करून केला, पण तो किती अंतरावर गेला नेमका इथं तुम्हाला हे नाही कळत. तर ते सेटिंग तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायच्या अगोदर इथं करू शकता. हा ऑब्जेक्टचा साईज किती आहे आणि तो कसा बदलायचा हे आपण उद्याच्या लेसनमध्ये शिकणार आहे. पण आज एक छोटा ऑब्जेक्ट मी अंदाजाने ड्रॉ केला आहे, तो मी डुप्लिकेट करून ठराविक अंतरावर न्यायचा आहे. त्यासाठी हे डुप्लिकेट डिस्टन्स आहे. आता इथे मी 50 mm घेतलं होतं. हा ऑब्जेक्ट मी परवा तुम्हाला सांगितलं की पी टाईप केलं की पेजच्या सेंटरला येतो. जाता जाता शिकण्याची कमांड. तर हा ऑब्जेक्ट मी जरा मोठा घेतो, शिफ्ट दाबून. आता इथं एक्स आणि वाय आहे. आपण नज ऑफसेट बघितलं त्यावेळी ॲरो की होता, तुम्ही वर खाली बाजूला ठरवू शकत होता ॲरो कीनं कोणत्या दिशेला तुम्हाला तो ऑब्जेक्ट न्यायचा आहे किंवा त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट न्यायचा आहे. तर या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी डुप्लिकेट डिस्टन्स आपल्याला एक्स आणि वायमध्ये सेट करायचं आहे. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि मला उजव्या बाजूला न्यायचा आहे. उजव्या बाजूला मला तो 60 mm किंवा 70 mm न्यायचा आहे. समजा मला एक 60 mm तो उजवीकडे न्यायचा आहे, तर मला इथं 60 mm 60 mm एक्स सेट केलं पाहिजे. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल. ही पोझिशन नव्हे, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे तिथून मला
उजवीकडे न्यायचा आहे तो ऑब्जेक्ट आणि त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवायचा आहे, तर ते डिस्टन्स किती असायला पाहिजे ते सिलेक्ट नसताना इथं सेट करायचं असतं प्रॉपर्टी बारमध्ये. याला म्हणतात डुप्लिकेट डिस्टन्स. तर मी इथं 60 केलं आणि आता ऑब्जेक्ट 60 करताना y 0 आहे, म्हणजे मला तो उभा हलणार नाही ऑब्जेक्ट, फक्त मला आडवाच हलवायचा आहे. त्यामुळे मी इथं फक्त x 60 केलं, ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि मला डुप्लिकेट कमांड द्यायची. आता इथं आपल्याला ती ओरिजिनल डुप्लिकेट कमांड कुठं आहे बघूया. ती कमांड आहे एडिटमध्ये. मी एडिटमध्ये जातो आणि या ठिकाणी ही डुप्लिकेट कमांड आहे. तरी डुप्लिकेट कमांड मी देतो. तो ऑब्जेक्ट परफेक्ट x 60 mm म्हणजे उजवीकडं 60 mm अंतरावर गेला. लक्षात येते का बघा, हा ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे आणि तो 60 mm उजवीकडे गेला. का तर आपण हे सिलेक्ट करायच्या अगोदर इथं सेटिंग केले x 60. आता मला हा वर न्यायचा आहे 60 mm अंतरावर, तर मला काय चेंज केलं पाहिजे, y. उभं म्हणजे y ॲक्सिस. वायमध्ये आता यामध्ये मी पुन्हा सांगतो की ही पोझिशन नाही आहे, हे डिस्टन्स सेट करलो आहे आपण आणि ह्या मूळ ऑब्जेक्टपासून आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणाहून किती अंतरावर पाहिजे ते वाय सेट करतो. वाय डिस्टन्स, याचा अर्थ वाय म्हणजे उभं, तो ऑब्जेक्ट उभा जाणार. किती जाणार, 60 पाहिजे मला. पण हे 60 करत असताना मला x 0 करायला पाहिजे, कारण मला आता तो आडवा हलता कामा नाही, उभा गेला पाहिजे. तर x 0 म्हणजे त्याची x पोझिशन एकच असणार आहे कोणती तर, म्हणजे तो हलता कामा नाही. मला x कुठंच न्यायचं नाही, म्हणजे तो 0. y मला उभा न्यायचा आहे तो ऑब्जेक्टवर, त्याचा डुप्लिकेट, म्हणून मी इथं 60 केलं y. आता मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि एडिटमध्ये जाऊन डुप्लिकेट करतो. एडिटमध्ये जाऊन डुप्लिकेट करण्यापेक्षा आपण कंट्रोल D ही शॉर्टकी वापरूया. मी बाजूला क्लिक करतो आणि कंट्रोल D, कंट्रोल दाबून धरून D की मी प्रेस केली, म्हणजे कंट्रोल D डुप्लिकेट कमांड झाली. आणि डुप्लिकेट कमांड दिल्यानंतर तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट कुठेही ड्रॉ केला आणि त्याला डुप्लिकेट कमांड दिली कंट्रोल D, तर तो 60 mmच वर जाणार. तो ऑब्जेक्ट कुठेही असू दे, तिथून वर 60 जाणार. हे कशामुळे होतं की अगोदर सेटिंग केल्यामुळं. हा ऑब्जेक्ट मला आता मी तात्पुरता उचलून दाखवतो तुम्हाला, इथं न्यायचं आहे, म्हणजे मला उभा पण 60 आणि आडवा पण 60 तो गेला पाहिजे. तर कसा नेता येईल, म्हणजे मला तो वर 60 आणि तिथून पुढं डावीकडं 60 किंवा डावीकडं वजा x -60 आणि तिथून +60, दोन मार्गानं तो इथं जाऊ शकतो. तुम्ही कसंही मोजा, म्हणजे y +60 आणि तिथून -x 60. इकडून गेला तर अगोदर -x 60 आणि +y 60. त्या ज्या व्हॅल्यू आहेत आपण इथं आता कल्पना केली की असा तो जायला पाहिजे, ती व्हॅल्यू तुम्ही इथं भरायची आहे. म्हणजे x मला मायनसमध्ये गेला, डावीकडे येणार, म्हणजे -60 आणि तिथून वर जाणार 60. हे 60 असं जाऊ दे, म्हणजे वर तो 60 जाणार, वर जाऊन डावीकडं 60 जाऊ दे किंवा डावीकडं -60 x जाऊन नंतर +60y तो जाईल, कसाही जाऊ दे, तो त्याच ठिकाणी जाणार आहे. तर आता मी या ऑब्जेक्टला कमांड देतो कंट्रोल D. हे कंट्रोल D. मी तुम्हाला हा जो मूळ ऑब्जेक्ट आहे तो x 60 नेऊन दाखवला, y 60 नेऊन दाखवला आणि -x +y 60, म्हणजे -x 60 आणि +y 60. हे दोन सेटिंग केल्यानंतर तो इथं आला. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला टॉप राईटला लेफ्ट सेंटरला
बॉटम लेफ्ट आणि बॉटम राईट ह्या ज्या बाकीच्या पोझिशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचं आहे. हे तुमचं होमवर्क आहे. तर तुम्हाला हा ऑब्जेक्ट एक कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉ करा किंवा एखादं डिझाईन बनवा तरी चालेल. मी इथं शिकवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी रेक्टँगल घेतो आहे. या ठिकाणी तुम्ही एखादं ऑब्जेक्ट ड्रॉ केला तरी चालेल. तो मूळ ऑब्जेक्ट 8 पोझिशन्सला गेला पाहिजे ठराविक अंतरावर. हे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? प्रॉपर्टी बारमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट करायच्या अगोदर जॉबला सुरुवात करताना जे करायचं सेटिंग असतं ते शिकलो. काही सेटिंग त्यातली 2 असे आहेत, नज डिस्टन्स आणि डुप्लिकेट डिस्टन्स, की जे अगोदर सेटिंग करायचं आणि नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून ते ॲप्लाय करायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. आजपासून तुम्हाला जरा सिरियस शिकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. उद्या ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये किती चेंजेस होतात आणि त्यावेळी आपण तिथं कोणकोणत्या कमांड देऊ शकतो त्याचा अभ्यास करूया. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.